हॅलो हॅलो ऑल ऑफ यू. होप सो सगळे खूप मजेत असणार. आणि आज मी कंटिन्यू करते आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 4. त्याच्यामधला जो पॉईंट आहे 4थाच आहे, भगवान बुद्धांना गृहस्थश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न. आपला मुलगा आज जात आहे आणि तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित त्यांच्याशी विचार विनिमय करून केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील का यांच्याबद्दल त्याने विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्राला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धाच वाटेतच गाठले. त्यांनी त्यांना यथोचित अभिवादन केले आणि त्याची संमती मिळवल्यानंतर ते त्यांच्याजवळ बसले. मग झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, हे राजकुमार, आपल्या वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अविरत अश्रूंचा पूर वाहत आहे, त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर तरी विचार करा आणि आपल्याला घरी परतण्याची विनंती केली. त्यांचे म्हणणे आहे तरच त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प वज्रासमान दृढ आहे. परंतु आपण ही गृहहीन अवस्था पत्कारल्यामुळे मानसिक यातनेच्या ज्वाला त्यांच्या मनास अग्नीप्रमाणे भाजून काढत आहे. हे धर्मप्रिय, आपण धर्मासाठी या संकल्पाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या राजाचा उपभोग घ्या. त्यानंतर शास्त्रासंमत विधीनुसार वानप्रस्थ करून जाऊ शकालच. आपल्या दुःखी नातलगांविषयी निर्दयी होऊ नका. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणाच हा धर्म आहे. धर्माची साधना केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साध पुरुषांना मोक्ष साधना करता येते. ज्ञान आणि आचरण ही खरी साधने होत. श्रमन्वेष आणि वनवास ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत. दुःखाच्या सागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे. त्यांच्या मनात वेदनाच्या तीव्र लहरी उठत आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या गायीप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाचा आपण उद्धार करावा. आणि ती राणी प्रजापती गौतमी, जिने आपणाला लहानाचे मोठे केले, जिने अगस्त्य लोकात अजून प्रवेश केला नाही, अशा त्या राणीचा देखील तिचे आपण थोडे देखील चिंता करणार नाही काय? ती वासरू जवळ नसलेल्या गायीप्रमाणे हंबरत असते. नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीप्रमाणे, पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चितच संतुष्ट केलेच पाहिजे. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील उत्तर दिले. पॉइंट नंबर 5 आहे की भगवान बुद्धांचे उत्तर. महाराजांच्या मनातील पित्याच्या वात्सल्यभाव, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी चांगल्याप्रमाणे जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसला तर आपल्या आवडत्या नातलगांच्या सोबत राहण्याची इच्छा कोण करणार? परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणून माझे पिता प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण झालेल्या या स्वप्नवत भेटीमुळे त्याच्या वियोगाचे दुःख होत आहे. यासाठी या बाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणारे प्रवासी विलग होताच, त्याचप्रमाणे आज किंवा उद्या ना केव्हा वियोग होणारच. तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनाची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल, मग ते प्रियजन कितीही प्रिय का नसो. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून तेथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना याची काय खंत असणार? प्राणीमातेचा गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू त्याचा पाठलाग करीतच असतो. तर मग आपल्या स्नेहामुळे माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता?
एखादी अहेक वस्तू साध्य करून घेताना वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूंशी संलग्न असतो. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो. परंतु जीवन हेच अस्थिर असल्यामुळे धर्माचे आचरण करण्यासाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. महाराजांनी आपले राज्य देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु माझ्याकरिता ती गोष्ट आजारी माणसाने हावरटपणाने अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमान आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, क्लांती आहे, तेथे राज्यसेवेच्या खातीर इतरांवर अन्याय उद्भवू तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल. सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते आणि कमल फुलांनी आच्छादलेली शय्या जणू पाण्यातील मगरींनी ग्रासल्यासारखे वाटते. पॉइंट नंबर 6 आहे मंत्रांचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धांच्या सद्गुणांना व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ तर्कशुद्ध व तृष्णाविमुक्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले. आपला हा निश्चय अतिउत्तम आहे आणि कोणत्याही प्रकारे तो अयोग्य नसला तरी यावेळी कलमानुसार मात्र तो योग्य नाही. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःख लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन फार सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. निदान तो धर्म, संपत्ती आणि काम यांच्या दृष्टीने तर सूक्ष्म नाहीच. कारण कोण्या अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टाचा त्याग करीत नाही. दुसरे असे आहे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. ज्या अर्थी या प्रश्नांच्या बाबतीत एवढी शंका आहेत त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग होणे हाच मार्ग होय, हेच योग्य होय. जर एखादी परलोकी अस्तित्वात असेल तर त्यातही आपण त्याचा उपभोग घेऊन, पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चयपणे विनाशयास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्मास मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की अग्नी ज्याप्रमाणे स्वभावाचाच उष्णत असतो, स्वभावातच उष्ण असते आणि पाणी प्रवाहित, त्याप्रमाणे जगाचा स्वभाव देखील संसरणशील असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात, त्या चांगल्या असोत की वाईट असोत, सत असोत की असत असोत, आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थच होत. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित असते, बाह्य वस्तूंची अनुकूलता किंवा प्रतिकूलता देखील निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धपकाळ आणि दुःख यांच्या ज्या गोष्टी निगडीत झाल्या आहेत त्या पृथक कसे करता येईल, त्या सर्व गोष्टी स्वाभाविकच नाही. पाण्यामुळे अग्नी विझते आणि अग्नी पाण्याची वाफही तयार करते. हे निरनिराळी तत्वे एकजीव होतात तेव्हा या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयामध्ये हात, पाय, बोट, पाठ आणि डोके यांची रचना होते, पण ते स्वाभाविकरित्याच होते असे प्राज्ञजन सांगतात. काट्यांचा अनुकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो किंवा पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवतो, हे स्वभावातच उत्पन्न होते. त्यात इच्छेनुसार कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती किंवा चेतना या नावाची वस्तू कशी असू शकेल. इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे. तो जगाला गतिमान करतो, तोच त्या गतीला विरोध करतो काय असा प्रश्न विचारला. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचे कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे विनाशायच होते, पण मोक्षपात्री मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य सतती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसेच विद्यार्जनाचे, जनाने ऋषीचे आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेडतो. ह्या 3 ऋणातून जो मुक्त होतो त्यालाच खरी मुक्तता मिळते. यास्तव सुज्ञाच्या मते नियमाक्रमानुसार त्यालाच मोक्षपात्री होते, परंतु जे नियमाक्रमानुसार प्रयत्न करत नाही त्याचे श्रम व्यर्थ जातात. म्हणून तरुण पुरुषा, तुम्हाला जर मुक्तीचीच इच्छा असेल
तर शास्त्राच्या नियमाचा अवलंब करा, याप्रमाणे तुम्हालाही मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. आणि अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जी आशंका आहे त्याविषयी सांगायचे म्हणजे तुम्ही तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते, जसे अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादी पुष्कळ उदाहरणे आहेत.